बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आले। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांच्या घरात आहे। प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचे असल्याचे समोर आले। कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आली। सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला। यावेळी कंटेनरमध्ये तब्बल 63,36,00,000 रुपयाचा गुटखा सापडला। गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केले असून कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत, परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता। सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रकमधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला। त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,00,000 रुपये हा जप्त केलेला आहे। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।